अमरावतीतील 400 खाटांच्या नवीन जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांच्या रिक्त पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे। आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पदस्थापनेबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा केली। अधिक दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानते की जी रिक्त पद आहे ती आपण भरणार आहे। परंतु अमरावती येथे महिलांचं हॉस्पिटल झालेलं आहे। 200 बेडचं आपण 400 बेडमध्ये समजलं आणि आज त्या हॉस्पिटल नवीन बेड 400 बेडचं जे हॉस्पिटल झालं आहे तिथे पेशंट 400च्या वर असतात, परंतु तिथे स्टाफची मागणी केलेली आहे, डॉक्टर्स नाही आहे, स्टाफ कमी आहे, त्याच्यामुळे खूप हे होत आहे। तर म्हणून आपण या ठिकाणी महिला हॉस्पिटल जे आहे डफरीन म्हणून अमरावतीला त्याची भरतीचा जो नवीन प्रस्ताव आहे त्याला मान्यता केव्हा देणार आणि कधी पदभरती करणार एवढं मंत्री भवनाने सांगा। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडकेंनी जो प्रश्न विचारलाय, अमरावतीला महिला रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि तिथल्या पेशंटसाठी सातत्यानं आपण काम करताय। मला असं वाटतं की याच्याबद्दलची बैठक उद्यासुद्धा आपण आजच ठेवलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्या सूचना आणि त्याप्रमाणे पदमान्यतेसाठी आता जे असेल तर उपलब्धतेप्रमाणे आपण करू, नसेल तर नवीन प्रस्तावित करू, परंतु जे तिथल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी आवश्यक असेल त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातात।